In previous lecture we have seen classification of carbohydrates आणि क्लासिफिकेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स मध्ये काही महत्त्वाचे पॉइंट्स आपल्याला पुन्हा एकदा रिवाइज करायचे आहेत. तर 20 डिफरंट मोनोसॅकराइड्स आर फाउंड इन कार्बोहायड्रेट्स. कार्बोहायड्रेट्स मध्ये आपण खूप सारे एक्झाम्पल्स बघितले. त्याच्यामध्ये मोनोसॅकराइड्स जे आहेत ते अप्रॉक्सिमेट किती आहेत 20. मोनोसॅकराइड्स म्हणजे कुठले तर ट्रायग्लिसराइड, एरिथ्रोज, थ्रेओज, रायबोज, झायलोज, अरॅबिनोज किंवा ग्लुकोज, गॅलॅक्टोज, मॅन्नोज, फ्रुक्टोज, सॉर्बोज, डायहायड्रॉक्झीएसिटोन, एरिथ्रुलोज, झायल्युलोज, रायब्युलोज. तर ते जे होते ते जवळपास 20 प्रकारचे वेगळे वेगळे मोनोसॅकराइड युनिट्स आपल्याला कार्बोहायड्रेट्स मध्ये आढळून येतात. तर 20 डिफरंट मोनोसॅकराइड युनिट्स आर फाउंड इन कार्बोहायड्रेट्स. Disaccharides are most common in oligosaccharides. Oligosaccharides are carbohydrates which on hydrolysis produces 2 to 10 units of monosaccharides. म्हणजे ज्यांचा हायड्रोलिसिस केल्यानंतर आपल्याला जवळपास 2 ते 10 वेगळे वेगळे मोनोसॅकराइड युनिट्स स्प्लिट होताना दिसतात. तर जास्तीत जास्त बरेचसे ओलिगोसॅकराइड्स आहेत त्यांच्यामध्ये 2 मोनोसॅकराइड युनिट्स मिळतात. बाकी 3 मोनोसॅकराइड युनिट, 4 मोनोसॅकराइड युनिट मिळणारे जे आणि त्यापेक्षा जास्त मोनोसॅकराइड युनिट्स देणारे जे ओलिगोसॅकराइड्स आहेत त्यांची संख्या कमी आहे, ते रेअर आहेत. तर डायसॅकराइड्स आर मोस्ट कॉमन इन ओलिगोसॅकराइड्स. ओलिगोसॅकराइड्सला आपण पुन्हा 2 प्रकारात क्लासिफाय करू शकतो. म्हणजे डायसॅकराइड्स सुद्धा जर दोनही मोनोसॅकराइड युनिट सेम असतील तर आपण त्याला होमो डायसॅकराइड म्हणतो आणि 2 मोनोसॅकराइड युनिट्स वेगळे वेगळे असतील तर आपण त्याला हेटेरो डायसॅकराइड्स म्हणतो. जसं सुक्रोज आहे, सुक्रोजचं हायड्रोलिसिस केल्यानंतर 1 युनिट ऑफ ग्लुकोज आणि 1 युनिट ऑफ फ्रक्टोज मिळतं. तर सुक्रोजला आपण हेटेरो डायसॅकराइड म्हणणार. त्या उलट जे माल्टोज आहे, माल्टोज मध्ये 1 युनिट ऑफ माल्टोज ऑन हायड्रोलिसिस प्रोड्युसेस 2 युनिट्स ऑफ ग्लुकोज, सेम ग्लुकोज, अल्फा ग्लुकोज, अल्फा ग्लुकोज. मग आपण माल्टोजला म्हणतो होमो डायसॅकराइड्स. तर डायसॅकराइड्स आर मोस्ट कॉमन इन ओलिगोसॅकराइड्स. स्टार्च. स्टार्च इज मेन इन्ग्रेडियंट ऑफ फूड ग्रेन्स. म्हणजे जे पण फूड ग्रेन्स आहे जसं आपण म्हणतो की गहू असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल किंवा नाचणी असेल, तांदूळ असेल, तर त्यांच्यामधले जे ग्रेन्स आहेत त्यांच्यामध्ये जास्तीत जास्त स्टार्चचं प्रमाण जास्त असतं. तर स्टार्च इज कॉमन इन्ग्रेडियंट ऑफ फूड ग्रेन्स. कार्बोहायड्रेट्स हा मेन सोर्स ऑफ एनर्जी असतो. त्याच्यामध्ये ह्युमन बॉडी जे कंझ्युम करतात त्याच्यामध्ये स्टार्च हा मेन प्रकार असतो. सेल्युलोज इज प्रेझेंट इन सेल वॉल ऑफ प्लांट सेल. सेल्युलोज जे आहे ते कन्झम्पशन करतात अॅनिमल्स, जसं गाय, म्हैस, बैल, बकरी वगैरे जे खातात ना चारा, तर त्या चाऱ्यामध्ये जे असतं ते सेल्युलोज असतं. आणि आपण जे खातो ते पण चाराच असतं आपल्यासाठी, पण त्याच्यामध्ये जे आहे फूड जे आपण खातो त्याच्यामध्ये जे ग्रेन्स आहे त्याच्यामध्ये स्टार्च असतं. स्टार्च मधूनही ग्लुकोजच मिळतं, सेल्युलोज मधूनही ग्लुकोजच मिळतं. पण स्टार्च मधून जे ग्लुकोज मिळतं ते अल्फा ग्लुकोज असतं, जे आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम डायजेस्ट करू शकतं, एनर्जी प्रोव्हाइड करू शकतं. आणि अॅनिमल्स, गाय, म्हैस, बैल वगैरे त्यांची जी डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे त्यांच्यामध्ये जे एन्झाईम्स आहेत ते एन्झाईम्स सेल्युलोज पासून मिळणाऱ्या बीटा ग्लुकोजचं रूपांतर एनर्जी मध्ये करू शकतात. त्यांच्यापासून बीटा ग्लुकोज पासून त्यांना एनर्जी मिळत असते. अॅनिमल्स स्टोअर ग्लुकोज इन देअर बॉडी इन द फॉर्म ऑफ ग्लायकोजेन. जसं आपण म्हणतो की आपल्याला कधी कधी आपल्याला मेनू जर आवडता असेल तर 2 चपात्याच्या म्हणजे आपण 3 चपात्या खातो. मग कार्बोहायड्रेट्स जे आहे किंवा स्टार्च जे आहे किंवा ग्लुकोज जे आहे ते आपल्या बॉडीमध्ये एक्स्ट्रा जातं, जितकेची आपल्याला गरज नाहीये. मग ते ग्लायकोजेनच्या फॉर्म मध्ये स्टोअर केलं जातं. तर अॅनिमल्स स्टोअर ग्लुकोज इन देअर बॉडी इन द फॉर्म ऑफ ग्लायकोजेन. तर हे काही इम्पॉर्टंट पॉइंट्स होते जे आपल्याला पाठ करायचे आहे. पुढे आपल्याला बघायचंय स्ट्रक्चर अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ ग्लुकोज. महत्वाचा प्रश्न आहे. म्हणजे आतापर्यंत आपण बघितलं की ग्लुकोज इज पेंटाहायड्रॉक्झीअल्डिहाइड. इट इज अल्डोपेंटोज. अल्डोपेंटोज आहे अल्डोहेक्झोज आहे. ग्लुकोज जो आहे तो अल्डोहेक्झोज आहे. पेंटाहायड्रॉक्झीअल्डिहाइड 5 कार्बन ॲटम 5 हायड्रॉक्सिल ग्रुप साठी आणि 1 कार्बन ॲटम अल्डिहाइड साठी. तर तो अल्डोहेक्झोज आहे. 6 कार्बन ॲटम आहे, 4 OH ग्रुप आहे आणि 1 अल्डिहाइडिक ग्रुप आहे. प्रत्येक कार्बन ॲटमवर OH ग्रुप वेगळा वेगळा आहे, वेगळ्या वेगळ्या
वेगवेगळ्या कार्बन आयटमवर वेगळे वेगळे OH ग्रुप आहे. म्हणजे असं नाहीये का एकाच कार्बन आयटमवर 2-3 OH ग्रुप असं नाहीये. हे सगळं आपल्याला कसं काय कळलं? किंवा थर्ड कार्बन आयटमचा OH लेफ्ट साइडला आहे, बाकीच्यांचे राईट साइडला आहे. त्याच्यात हायड्रॉक्सिल ग्रुप 5च आहेत, कमी किंवा जास्त नाहीये. अल्डिहाइड ग्रुप आहे, कीटोनिक ग्रुप नाहीये. हे कसं कळलं? तर त्याच्याशी रिलेटेड आपल्याला बघायचंय स्ट्रक्चर अँड प्रॉपर्टीज, केमिकल प्रॉपर्टीज ऑफ ग्लुकोज. स्ट्रक्चर अँड प्रॉपर्टीज ऑफ ग्लुकोज. स्ट्रक्चर कसं आयडेंटिफाय केलं स्टेप वाईज त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन आहे. तर सर्वात आधी ग्लुकोजचा मॉलिक्युलर फॉर्म्युला C6H12O6 आहे. हे कसं कळलं? तर फ्रॉम एलिमेंटल डिटर्मिनेशन अँड मॉलिक्युलर मास डिटर्मिनेशन. सर्वात आधी आयडेंटिफाय केलं गेलं, डिटेक्ट केलं गेलं की समजा एखादा सॅम्पल तुम्हाला दिलेला आहे, तर त्या सॅम्पल मध्ये काय काय एलिमेंट्स आहेत, कार्बन आहे का, मग हायड्रोजन आहे का, ऑक्सिजन आहे का, नायट्रोजन आहे का, सल्फर आहे का. तर याला आपण म्हणतो डिटेक्शन टेस्ट, आयडेंटिफिकेशन टेस्ट. त्याचं अनालिसिस केलं गेलं आणि अनालिसिस मधून कळलं का त्याच्यामध्ये कार्बन आयटम आहे, हायड्रोजन आयटम आहे आणि ऑक्सिजन आयटम आहे. या व्यतिरिक्त आणखी चौथा एलिमेंट नाही. त्याला आपण म्हणतो एलिमेंटल डिटर्मिनेशन. तर फ्रॉम एलिमेंटल डिटर्मिनेशन अँड मॉलिक्युलर मास डिटर्मिनेशन, एखाद्या सबस्टन्सचं मॉलिक्युलर मास काढण्यासाठी आपण काय करतो? कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीचा स्टडी करतो आणि कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी वरून आपल्याला मॉलिक्युलर मास मिळतं. मग ग्लुकोजचं मॉलिक्युलर मास 180 ग्रॅम पर मोल आहे हे कळलं. त्याच्यामध्ये कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आहे हे कळलं आणि त्याच्यावरून आपण मॉलिक्युलर फॉर्म्युला कन्फर्म केला की मॉलिक्युलर फॉर्म्युला फॉर ग्लुकोज इज C6H12O6. तर फ्रॉम elemental determination and molecular mass using colligative properties, molecular formula of glucose is C6H12O6. From elemental determination and molecular mass using colligative properties, molecular formula of glucose is found to be C6H12O6. ग्लुकोजचा मॉलिक्युलर फॉर्म्युला C6H12O6 आहे हे कळलं. सेकंडली, आता हे जे 6 कार्बन आयटम आहे, 6 कार्बन आयटमची अरेंजमेंट कशी आहे? म्हणजे 6 कार्बन आयटम स्ट्रेट चेन मध्ये आहेत का कुठे ब्रँचिंग आहे का? सेकंड कार्बन आयटमला ब्रँचिंग आहे का? थर्ड कार्बनला ब्रँचिंग आहे का? 2 ब्रँचेस आहे का एकच ब्रँच आहे? एकाच कार्बन आयटमवर वेगळे वेगळे ब्रँचेस आहे का? हे सगळं डिटरमाइन करण्यासाठी त्याचं केलं गेलं रिडक्शन. आणि स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट आहे HI. व्हेन ग्लुकोज इज स्ट्रॉंगली हिटेड, प्रोलॉंग्ड हिटेड विथ HI, देन इट प्रोड्युसेस N-हेक्सेन. ग्लुकोज घेतला, त्याचं HI सोबत रिडक्शन केलं, त्याच्यापासून आपल्याला मिळाला N-हेक्सेन. याचा अर्थ काय होतो? N-हेक्सेन नॉर्मल चेन. हेक्सेन जर तुम्हाला आयसोहेक्सेन मिळाला असता तर आपण म्हटलं असतं की एक कार्बनची चेन आहे आणि त्याला एक ब्रँच आहे सेकंड कार्बन आयटमवर. पण ज्या अर्थी आपल्याला N-हेक्सेन मिळतोय याचा अर्थ होतो की सगळे 6 कार्बन आयटम जे आहेत ते सरळ एकामागून एक चेन मध्ये प्रेझेंट आहे, कुठेही ब्रँच नाही. तर व्हेन ग्लुकोज इज रिएक्टेड विथ और इट इज प्रोलॉंग्ड हिटेड विथ HI, hydroiodic acid, it produces N-hexane. This reaction indicates that all 6 carbon atoms of glucose are present in single chain without any branch. That is second point आपण लिहिणार आहोत. When glucose is prolonged heated with HI,
it produces N-hexane. This reaction indicates that all 6 carbon atoms of glucose are present in single chain without branch. हेच आपल्याला एका केमिकल रिएक्शनच्या फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करता येतं. थोडंसं आपण ग्लुकोजला कंडेन्स्ड फॉर्म मध्ये लिहिणार आहोत. CHO ग्लुकोज प्लस CHOH टेकन 4 टाइम्स. प्रत्येक कार्बन ॲटमला सेकंड पासून तर अगदी 5व्या कार्बन ॲटम पर्यंत प्रत्येक कार्बन ॲटमला एक H आणि एक OH आहे आणि 6व्या कार्बन ॲटमचा आहे CH2OH. when it is reacted with HI on prolonged heating, it gives N-hexane, CH2 taken 4 times आणि CH3. It produces N-hexane. कधी कधी 2 मार्काला तुम्हाला बोर्ड एग्जाम मध्ये विचारू शकतात, व्हॉट इज ऍक्शन ऑफ HI ऑन ग्लुकोज. मग आपण सेम एक्सप्लेनेशन लिहिणार, फक्त कार्बनची चेन अशी आहे हे लिहिण्याची गरज नाही. तर व्हेन ग्लुकोज इज स्ट्रॉंगली हिटेड और प्रोलॉन्ग्ड हिटेड विथ HI इट प्रोड्युसेस N-hexane. तर कार्बन जे आहेत ग्लुकोज मध्ये 6 कार्बन ॲटम स्ट्रेट चेन मध्ये आहेत, तिथे ब्रँचिंग नाहीये, एवढं कळलं. आता त्याच्यामध्ये फंक्शनल ग्रुप कुठला आहे आपल्याला माहिती आहे की अल्डिहाइड जे आहे किंवा कीटोनिक एक तरी फंक्शनल ग्रुप त्याच्यामध्ये असायला पाहिजे. कार्बोहायड्रेट्सला आपण म्हणतो दीज आर पॉलीहायड्रॉक्सी अल्डिहाइड्स और पॉलीहायड्रॉक्सी कीटोन्स. कार्बोहायड्रेट्स मध्ये एक अल्डिहाइड तरी ग्रुप असायला पाहिजे किंवा कीटोनिक ग्रुप तरी असायला पाहिजे. हे कशावरून कळलं तर जेव्हा त्याचं अनालिसिस झालं तर कुठला फंक्शनल ग्रुप आहे हे चेक करत असताना अल्डिहाइड आणि कीटोनची टेस्ट पॉझिटिव्ह आली. मग ती टेस्ट कुठली आहे, एक आहे ऑक्झाईन टेस्ट आणि दुसरी आपण सायनोहायड्रिन टेस्ट घेतो. अल्डिहाइड आणि कीटोनच्या टिपिकल रिएक्शन्स आहेत, काही कंडेन्सेशन रिएक्शन आहे आणि काही न्यूक्लियोफिलिक ऍडिशन रिएक्शन आहे. त्यापैकी ग्लुकोजची रिएक्शन जर आपण हायड्रॉक्झिल अमाइन सोबत केली तर आपल्याला ग्लुकोज ऑक्साईड मिळतो, म्हणजे कंडेन्सेशन रिएक्शन देत आहे. आणि व्हेन इट इज रिएक्टेड विथ हायड्रोजन सायनाइड इन प्रेझेन्स ऑफ स्लाइटली बेसिक मीडियम इट प्रोड्युसेस ग्लुकोज सायनोहायड्रिन. तो म्हणजे कोण, ग्लुकोज हा हायड्रॉक्झिल अमाइन सोबत कंडेन्सेशन रिएक्शन देतो आणि ऑक्साईड तयार करतो. ग्लुकोज हा हायड्रोजन सायनाइड सोबत न्यूक्लियोफिलिक ऍडिशन रिएक्शन करतो आणि त्यातून ग्लुकोज सायनोहायड्रिन ऍडिशन प्रोडक्ट मिळतो. आणि ह्या दोन्ही रिएक्शन कॅरेक्टरिस्टिक रिएक्शन ऑफ कार्बोनिल कंपाऊंड आहे. अल्डिहाइड आणि कीटोन दोनही फंक्शनल ग्रुप ह्या केमिकल रिएक्शन्स पॉझिटिव्ह देतात. याचा अर्थ होतो की ग्लुकोज मध्ये कार्बोनिल ग्रुप असायला पाहिजे, एकतर अल्डिहाइड असायला पाहिजे किंवा कीटोन असायला पाहिजे. ऍटलिस्ट कार्बोनिल ग्रुप आहे हे याच्यावरून आपल्याला कन्फर्म होत आहे. तर व्हेन ग्लुकोज इज रिएक्टेड विथ ऑक्साईन रिएक्शन बघूया. ग्लुकोज थोडं शॉर्टकट लिहूया. CHOH टेकन 4 टाइम्स CH2OH. हे आहे ग्लुकोजचं स्ट्रक्चर. इट इज रिएक्टेड विथ हायड्रॉक्झिलमाइन. हायड्रॉक्झिलमाइन काय असतं, NH2OH हायड्रॉक्झिल अमाइन. When glucose is reacted with hydroxyl amine, it undergo condensation reaction. Addition plus elimination. Addition plus elimination मध्ये हे 2 H2 आणि 1 ऑक्सिजन निघून जाईल आणि आपल्याला मिळेल ग्लुकोज ऑक्साईन. कधी कधी त्याला ग्लुकोऑक्साईन, ग्लुकोज ऑक्साईन असे म्हणता येईल.
ग्लुकोक्झाईम पण म्हणता येईल. CHOH taken 4 times CH2OH plus H2. ग्लुकोज ऑक्झाईम म्हणा किंवा ग्लुकोक्झाईम म्हणा. ग्लुकोज ऑक्झाईम. तर हायड्रॉक्झिल अमाइन अमोनिया आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ अमोनिया सोबत कंडेन्सेशन रिएक्शन देणे ही कार्बोनिल कंपाऊंडची कॅरेक्टरिस्टिक रिएक्शन आहे, जी कॅरेक्टरिस्टिक रिएक्शन ग्लुकोज पॉझिटिव्ह देतो. म्हणजे ग्लुकोज मध्ये सुद्धा कार्बोनिल ग्रुप असायला पाहिजे. आणखी एक रिएक्शन आहे, रिएक्शन विथ हायड्रोजन सायनाइड. तर ग्लुकोज पुन्हा लिहिते. हा झाला ग्लुकोज. CHOH taken 4 times CH2OH plus hydrogen cyanide HCN in presence of slightly basic medium. तर इथे H प्लस आणि Cn मायनस, ऑक्सिजन डेल्टा निगेटिव्ह, कार्बन डेल्टा पॉझिटिव्ह. ऍडिशन होत असताना Cn मायनस कोणाकडे जाईल? कार्बन कडे जाईल. आणि H प्लस आहे ते ऑक्सिजन कडे जाईल. आणि आपल्याला इथे मिळेल हायड्रोजन जशाला तसा, कार्बनला लागेल Cn आणि ऑक्सिजनला लागेल OH म्हणजे हायड्रोजन. बाकी स्ट्रक्चर जसंच्या तसं. CHOH टेकन 4 टाइम्स CH2OH. याला आपण म्हणतो ग्लुकोज सायनोहायड्रीन. ग्लुकोज सायनोहायड्रीन. इट प्रोड्युसेस न्यूक्लियोफिलिक एडिशन रिएक्शन with hydrogen cyanide. Therefore, it confirms presence of carbonyl group. हा आहे हायड्रोजन सायनाइड. तर ह्या दोन रिएक्शन्स आहेत ज्या इंडिकेट करतात ग्लुकोज मध्ये कार्बोनिल ग्रुप आहे. हेच आपण थेरॉटिकली लिहिणार आहोत की when glucose is reacted with hydroxylamine we get glucose oxime, and when it is reacted with hydrogen cyanide it undergo nucleophilic addition reaction to give glucose cyanohydrine. तर ग्लुकोज reacts with hydroxylamine to give glucose oxime. Also, it reacts with hydrogen cyanide to give glucose cyanohydrine as nucleophilic adduct. These reactions indicates that glucose contain carbonyl group. ग्लुकोज कंटेन कार्बोनिल ग्रुप. हा ठीक आहे, कार्बोनिल ग्रुप आहे, पण नेमका अल्डिहाइड आहे का कीटोन आहे हे कळण्यासाठी काय करावं लागेल? ऑक्सिडेशन करून बघावं लागेल. आणि आपल्याला माहिती आहे की अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन खूप पटकन होतं. बऱ्याच वेळा ऑक्सिडेशन होत असताना प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन होतं अल्डिहाइड, आणि पुढे आपल्याला रिएक्शन थांबवता येत नाही, डायरेक्ट ऍसिड मध्ये रिएक्शन होते. कीटोनचं ऑक्सिडेशन लवकर होत नाही. मग काय करा, माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंटची रिएक्शन करून पहा. जर माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंटनी पण रिएक्शन होत असेल याचा अर्थ पटकन ऑक्सिडेशन होतं, याचा अर्थ त्याच्यात अल्डिहाइड आहे. आणि जर माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंटनी रिएक्शन होत नाही तर तो कीटोन आहे, कारण त्याचं ऑक्सिडेशन लवकर होत नाही. मग माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट यूज केला जातो ब्रोमीन वॉटर. व्हेन ग्लुकोज इज रिएक्टेड विथ ब्रोमीन वॉटर. नेक्स्ट पॉइंट आहे, हे मिटवते मी, 4th पॉइंट. When glucose is reacted with mild oxidizing agent like bromine water, it produces monocarboxylic acid which is known as gluconic acid. It is oxidized to gluconic acid. As glucose is oxidized by mild oxidizing agent,
like bromine water, it contain aldehyde and not ketone. So glucose is aldoses, it is not a ketose. ग्लुकोज हा अल्डोज आहे, कीटोज नाही, हे आपल्याला त्याच्यावरून कळतं. तर ब्रोमीन वॉटरची रिएक्शन अल्डिहाइड ग्रुप जशाला तसा ठेवूया. तुम्ही हायड्रोजन लेफ्टला लिहिला तरी चालतो, वरती लिहिला तरी चालतो. CHOH टेकन 4 टाइम्स, त्याच्यामध्ये काहीच बदल नाहीये. जो काय होणार आहे तो अल्डिहाइड ग्रुप मध्ये ऑक्सिडेशन होणार आहे. तर हा आहे ग्लुकोज. व्हेन इट इज रिएक्टेड विथ ब्रोमीन वॉटर, ब्रोमीन वॉटर मधून नेसेंट ऑक्सिजन मिळेल, ब्रोमीन वॉटर Br2 वॉटर. तर ब्रोमीन वॉटर जो आहे हा ऑक्सिजन अल्डिहाइड ग्रुप मध्ये ऍड होईल आणि आपल्याला मिळेल COOH. CHOH टेकन 4 टाइम्स, CH2OH. हा जो आहे COOH एकच वेळा आहे म्हणून आपण त्याला म्हणतो मोनो कार्बोक्सिलिक ऍसिड. याचं नाव आहे ग्लुकॉनिक ऍसिड. मोनो कार्बोक्सिलिक ऍसिड इज ग्लुकॉनिक ऍसिड. माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट आहे, तो फक्त अल्डिहाइडच ऑक्सिडेशन करू शकतो, प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करता येणार नाही. ठीक आहे. तर ऍज ग्लुकोज इज ऑक्सिडाइज्ड बाय, ग्लुकोज इज ऑक्सिडाइज्ड बाय mild oxidizing agent like bromine water, it produces gluconic acid. It indicates that carbonyl group of glucose, carbonyl group of glucose is aldehyde and not ketone. तो अल्डिहाइड आहे, कीटोन नाही. ठीक आहे. आता जेव्हा आपण म्हणतो की कार्बोहायड्रेट्स आर पॉलीहायड्रॉक्सी अल्डिहाइड अँड पॉलीहायड्रॉक्सी कीटोन, मग अल्डिहाइड हे कळलं. पॉलीहायड्रॉक्सी किती हायड्रॉक्सिल ग्रुप्स आहेत हे जर आपल्याला ओळखायचं असेल तर काय करावं लागेल? ऍसिटिलेशन. काय करतो आपण? जे ऍक्टिव्ह हायड्रोजन ऍटम आहे एखाद्या मॉलिक्यूल मध्ये किती OH ग्रुप आहे किंवा एखाद्या मॉलिक्यूल मध्ये OH ग्रुप किती आहे किंवा नायट्रोजनला किती हायड्रोजन ऍटम अटॅच्ड आहे ते ऍक्टिव्ह हायड्रोजन मोजण्यासाठी किंवा कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण ऍसिटिलेशन करतो. ऍसिटिलेशन ऍसिटिक अनहायड्रेट किंवा ऍसिटिल क्लोराइडनी करतो. तर कशाने केलं तरी चालेल. ग्लुकोजचं जेव्हा ऍसिटिलेशन केलं जातं तेव्हा आपल्याला पेंटा ऍसिटिल डेरिव्हेटिव्ह येतो. पेंटा ऍसिटिल डेरिव्हेटिव्ह येतो याचा अर्थ तिथे 5 हायड्रॉक्सिल ग्रुप्स असायला पाहिजे. तर 5 हायड्रॉक्सिल ग्रुप आहे ह्याच्यावरून आपल्याला कळतं. तर व्हेन ग्लुकोज इज रिएक्टेड विथ ऍसिटिक अनहायड्रेट इट प्रोड्युसेस पेंटाएसिटिल डेरिव्हेटिव्ह, ग्लुकोज पेंटाएसिटेट किंवा पेंटाएसिटिल ग्लुकोज काही पण म्हटलं तरी चालतं. इट इंडिकेट्स दॅट 5 हायड्रॉक्सिल ग्रुप्स आर प्रेझेंट इन ग्लुकोज. सो ग्लुकोज इज पेंटाहायड्रॉक्सी अल्डिहाइड. तर ग्लुकोज CHOH taken 4 times, CH2OH. जो हायड्रोजन ऑक्सिजनला अटॅच आहे फक्त तो हायड्रोजन ऍक्टिव्ह हायड्रोजन आहे. आता हा हायड्रोजन ऑक्सिजनला अटॅच आहे असे 4 हायड्रोजन आणि CH2OH मधला हायड्रोजन जो ऑक्सिजनला अटॅच आहे तो 5वा हायड्रोजन. हा हायड्रोजन ऍक्टिव्ह हायड्रोजन नाही कारण तो कार्बनला अटॅच आहे, तो ऑक्सिजनला अटॅच नाही. तर when glucose is reacted with acetic anhydride CH3CO COCH, हा आहे acetic anhydride in presence of base. 5 हायड्रोजनला रिप्लेस करायचं ऍसिटिल ग्रुपने तर 5 ऍसिटिल ग्रुप लागतील.
CH3CO ग्रुप किती लागतील 5 आणि एका ऍसिटिक अनहायड्राइड मधनं 1 मिळेल. तर CH3CO ग्रुप हायड्रोजन कडे, हायड्रोजन इकडे, मग आपल्याला मिळेल ग्लुकोज पेंटा ऍसिटेट. अल्डिहाइड ग्रुप जशाला तसा. इथे CHO, H च्या ऐवजी लिहिणार आपण COCH3 टेकन 4 टाइम्स. हायड्रोजनच्या बदल्यात आलाय ऍसिटिल ग्रुप COCH3 ग्रुप. CH2O, H च्या ऐवजी लिहिणार आपण COCH3, हायड्रोजनच्या ऐवजी COCH3 प्लस, आता साइड प्रोडक्ट काय असेल 5 CH3COOH, CH3COO इथे पूर्ण काय येणार आहे हायड्रोजन, मग CH3COOH 5 ऍसिटिक ऍसिड. हे जे तयार झालं आपण याला म्हणतो ग्लुकोज पेंटा ऍसिटेट किंवा पेंटा ऍसिटिल ग्लुकोज, पेंटा ऍसिटिल ग्लुकोज. This reaction indicates that glucose contain 5 hydroxyl group. हा आहे ऍसिटिक अनहायड्राइड. When glucose is reacted with acetylating agent, ऍसिटिक अनहायड्राइड पण असू शकतो, ऍसिटिल क्लोराइड पण असू शकतो. acetylating agent, it produces glucose penta acetate, indicating that it contains 5 hydroxyl groups. 5 hydroxyl groups. मग आता ठीक आहे 5 हायड्रॉक्सिल ग्रुप्स आहेत, मात्र कोण हायड्रॉक्सिल ग्रुपचं नेचर काय आहे? अल्डिहाइड ग्रुप तर फर्स्ट कार्बन ॲटमवर असणारच आहे. मग बाकीचे जे 5 हायड्रॉक्सिल ग्रुप्स आहेत तसं तर आता आपल्याला कळतं की एका कार्बन ॲटमवर 2 OH राहतच नाही. मग हायड्रॉक्सिल ग्रुपचं नेचर म्हणजे प्रायमरी आहे, सेकंडरी आहे का टर्शियरी आहे हे ओळखण्यासाठी पुन्हा एकदा ऑक्सिडेशन केलं गेलं. मात्र ते ऑक्सिडेशन आता स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट डायल्यूट नायट्रिक ऍसिडने केलं गेलं. आणि जेव्हा डायल्यूट नायट्रिक ऍसिडने ऑक्सिडेशन केलं गेलं, हा 5th पॉइंट होता, जेव्हा डायल्यूट नायट्रिक ऍसिडने ऑक्सिडेशन केलं गेलं तेव्हा आपल्याला डायकार्बोक्सिलिक ऍसिड मिळालं. ग्लुकोजचं ऑक्सिडेशन करून आपल्याला डायकार्बोक्सिलिक ऍसिड मिळतं, ग्लुकॉनिक ऍसिडचं ऑक्सिडेशन करूनही आपल्याला डायकार्बोक्सिलिक ऍसिड मिळतं. याचा अर्थ होतो की एक हायड्रॉक्सिल ग्रुप जो आहे तो प्रायमरी आहे. जो स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट होता त्यांनी या प्रायमरी हायड्रॉक्सिल ग्रुपचं रूपांतर अल्डिहाइड मध्ये केलं आणि आता अल्डिहाइड होताच याचं पण ऑक्सिडेशन झालं. या प्रायमरी हायड्रॉक्सिल ग्रुपचं अल्डिहाइड आणि अल्डिहाइडचं पुन्हा ऑक्सिडेशन होऊन दुसरा कार्बोक्सिलिक ग्रुप एकाच मॉलिक्यूल मध्ये मिळाला. तर डायकार्बोक्सिलिक ऍसिड ज्याला आपण म्हणतो ग्लुकॅरिक ऍसिड किंवा सॅकॅरिक ऍसिड मिळेल. तर when glucose is reacted with strong oxidizing agent like dilute nitric acid, glucose CHOH taken 4 times CH2OH किंवा ग्लुकॉनिक ऍसिड काय असतं COOH, CHOH taken 4 times CH2OH. हा आहे ग्लुकॉनिक ऍसिड. तुम्ही ग्लुकॉनिक ऍसिड किंवा ग्लुकोज दोघांपासून पुन्हा ऑक्सिडेशन केलं युजिंग डायल्यूट नायट्रिक ऍसिड. इकडे पण डायल्यूट नायट्रिक ऍसिड, तर आपल्याला सेम प्रोडक्ट मिळतो आणि तो प्रोडक्ट आहे COOH, CHOH टेकन 4 टाइम्स, पुन्हा एकदा COOH. याचं नाव आहे ग्लुकॅरिक ऍसिड किंवा सॅकॅरिक ऍसिड.
ग्लुकॅरिक ऍसिड. इट इज ऑल्सो नोन ॲज सॅकॅरिक ऍसिड. त्याला ग्लुकॅरिक ऍसिड किंवा सॅकॅरिक ऍसिड असं म्हटलं जातं. तर ही रिएक्शन काय इंडिकेट करते की एक हायड्रॉक्सिल ग्रुप जो आहे तो प्रायमरी नेचरचा आहे. जर डायकार्बोक्सिलिक ऍसिड मिळत आहे तर एक कार्बोक्सिलिक ऍसिड हे अल्डिहाइड पासून मिळालेलं आहे आणि दुसरं कार्बोक्सिलिक ऍसिडला पण कोणीतरी अल्डिहाइड तयार झालेला होता आणि तो अल्डिहाइड कशापासून तयार होतो? प्रायमरी अल्कोहोल पासून तयार होतो. प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केलं की आपल्याला अल्डिहाइड मिळतो. अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन केलं की ऍसिड मिळतं. सेकंडरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केलं तर कीटोन मिळतं. कीटोनचं पुढे ऑक्सिडेशन होत नाही. ठीक आहे, म्हणजे नायट्रिक ऍसिडने वगैरे लवकर होणार नाही. तर हे दिस रिएक्शन इंडिकेट्स दॅट वन ऑफ द हायड्रॉक्सिल ग्रुप आउट ऑफ 5 हायड्रॉक्सिल ग्रुप, 1 हायड्रॉक्सिल ग्रुप इज प्रायमरी. तर तेच आपण लिहिणार आहोत. कन्क्लुजन: व्हेन ग्लुकोज इज ऑक्सिडाइज्ड बाय स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट लाईक डायल्यूट नायट्रिक ऍसिड, when glucose is oxidized by strong oxidizing agent like dilute nitric acid produces dicarboxylic acid as glucaric acid or saccharic acid, indicating that out of 5 hydroxyl groups, 1 hydroxy group is primary in nature. 1 hydroxy group is primary in nature. मग आता या सगळ्यांचा अभ्यास करून शेवटी आपण स्ट्रक्चर काढले. ग्लुकोजचं स्ट्रक्चर, ग्लुकॉनिक ऍसिडचं स्ट्रक्चर आणि ग्लुकॅरिक ऍसिडचं स्ट्रक्चर फायनली जे आहे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. ग्लुकोजचं स्ट्रक्चर पुन्हा एकदा बघूया. स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज मध्ये पहिला कार्बन ऍटम अल्डिहाइड आहे. तो sp2 हायब्रिडाइज्ड असेल, बॉन्ड अँगल 120 चा असतो. असं लिहायला काही हरकत नाही. ठीक आहे. दुसरा कार्बन ऍटम, तिसरा कार्बन ऍटम, चौथा, पाचवा आणि सहावा. दुसऱ्या कार्बन ऍटमचा OH राईट साइडला असतो. तिसऱ्या कार्बन कॉन्फिगरेशन चेंज असतं, तो लेफ्ट साइडला आहे. बाकी मग सगळे OH ग्रुप आपण राईट साइडलाच लिहितो. आणि टेट्रा व्हॅलेन्सी कंप्लीट केल्यानंतर हे असेल स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज. आता याच्यामध्ये कायरल कार्बन ऍटम किती आहे वेगळं सांगायची गरज नाही. फर्स्ट कार्बन ऍटम कायरल नाहीये, सेकंड कार्बन ऍटम कायरल असेल, थर्ड कायरल आहे, फोर्थ कायरल आहे, फिफ्थ कायरल आहे. तर 4 कार्बन ऍटम कायरल कार्बन ऍटम्स असतील. हे होतं ग्लुकोज, स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज. फक्त एकच बदल होईल इथे, अल्डिहाइडचं कार्बोक्सिलिक ऍसिड होईल, त्याला आपण म्हणतो ग्लुकॉनिक ऍसिड. तर COOH हा पण कार्बन ऍटम जो असेल तो sp2 हायब्रिडाइज्ड असेल, कारण एक डबल बॉन्ड आहे. कार्बोनिल ग्रुपचा कार्बन ऍटम नेहमी sp2 हायब्रिडाइज्ड असतो. मग हा सेकंड कार्बन ऍटम, थर्ड, फोर्थ, फिफ्थ आणि सिक्स्थ. ग्लुकोजचा ऑक्सिडेशन प्रोडक्ट आहे नॅचरली थर्ड कार्बन ऍटमचा OH जो असेल तो लेफ्ट साइडला असेल. बाकी सगळ्या कार्बन ऍटमचे OH राईट साइडला लिहून टेट्रा व्हॅलेन्सी कंप्लीट करणार. फक्त फर्स्ट कार्बन ऍटम वर ऑक्सिडेशन झालंय आणि हा जो मोनो कार्बोक्सिलिक ऍसिड आहे आपण याला म्हणतो ग्लुकॉनिक ऍसिड. ग्लुकॉनिक ऍसिड. ग्लुकॅरिक ऍसिड मध्ये शेवटचा कार्बन ऍटम सुद्धा ऑक्सिडाइज करायचा आहे. तर C डबल बॉन्ड OH, COOH. सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ आणि सिक्स्थ.
थर्ड कार्बन ॲटमचा OH लेफ्टला, तिथे कॉन्फिगरेशन बदलणार नाही. बाकी पण सगळं कॉन्फिगरेशन जशाला तसं, फक्त फर्स्ट कार्बन ॲटम आणि लास्ट कार्बन ॲटम. आता लास्ट कार्बन ॲटम म्हणजे 6, फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ आणि 6, तर याचा पण असेल COOH, कार्बोक्सिलिक ऍसिड तयार होईल, COOH. बाकी टेट्राव्हॅलन्सी कंप्लीट करा. 2 कार्बोक्सिलिक ग्रुप आहे, याला आपण म्हणतो सॅकॅरिक ऍसिड किंवा त्यालाच म्हणतात ग्लुकॅरिक ऍसिड. ग्लुकॅरिक ऍसिड किंवा सॅकॅरिक ऍसिड. तर हे होतं स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज, ग्लुकॉनिक ऍसिड आणि सॅकॅरिक ऍसिड.